सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. चालू असणारं कठोपनिषद पहिल्या अध्यायामधील असणाऱ्या प्रथम आणि द्वितीय वल्ली या ठिकाणी आपण पूर्ण केला. असणारी तृतीय वल्ली, तृतीय वल्लीच्या माध्यमातून असणारा प्रथम मंत्र ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके गुहां प्रविष्टौ परमे परार्थे छाया तपौ ब्रह्मविदो वदन्ति पंचाग्ने च तृणाठेताः. अशा प्रकारे साधारण या मंत्राच्या माध्यमातून या ठिकाणी असणारे बुद्धिरूप गुहेमध्ये किती दोघांचा असणारा वास त्या ठिकाणी सांगितलं. मागच्या पाठामध्ये आपण एक गोष्ट पाहत होतो. ते दोन कोण? कारण पिबंतौ हे काय द्विकालिक आहे, द्विवचनाचा असणारा समास येतो आणि म्हणून अशा अनुषंगाने मग ते दोन, मग तेच मागे आपण पाहिलं काय या ठिकाणी ते काल म्हटल्याप्रमाणे बुद्धिरूपी गुहेमध्ये कोण कोण आहे? त्या ठिकाणी ज्याला आम्ही जीवात्मा म्हणतो, या अंतःकरण चतुष्टय मन बुद्धी चित्त आणि अहंकार याला आपण सूक्ष्म शरीर म्हणतो. हे जातं येतं, इथे ज्ञानप्राप्ती. मग अशा गुहेमध्ये दोन वस्तू आहेत. कोणकोणत्या? एक आहे काय? एक चेतन आणि एक जड. मग चेतन कोण? चेतन जी वस्तू आहे ही चेतन वस्तू परमात्म्याचा अंश आहे आणि जड वस्तू प्रकृतीचा अंश आहे. प्रकृती म्हणजे माया. तेथे अशा प्रकारे असणाऱ्या या दोन गोष्टी, एक परमात्म्याचा अंश आहे, दुसरा मायेचा अविद्या प्रकृती. आणि म्हणून तो सातत्याने म्हणतो हे माझं ते माझं. ते कशामुळे? प्रकृतीच्या अंशाच्या अनुषंगाने. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय जीवामध्ये एक चेतन परमात्म्याचा अंश आणि दुसरा जड प्रकृतीचा अंश असतो. हे थोडं विशेष आहे, लक्ष देऊन ऐका तुम्ही. एक काय? दुसरा जड प्रकृतीचा म्हणजे मायाचा अंश या ठिकाणी आहे. मग काय? चेतन अंशाच्या प्राधान्याने तो परमेश्वराची इच्छा करतो. या ठिकाणी असणारा जो चेतन अंश आहे ममाई वांश सांगितला. जीवलोके तू माझाच अंश आहेस. आणि म्हणून अशा प्रकारे परमेश्वराच्या असणाऱ्या अंशामुळे इथे काय करतो? तो परमात्म्याची इच्छा करतो. मला जप केला पाहिजे, तप केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, सद्ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे. हे सगळं कशा? त्या अंशाने. परमात्म्याचा जो अंश आहे ज्याचा अंश त्या अनुषंगानेच जातो, तसं परमात्म्याच्या अंशाने तो काय करतो? परमात्मा प्राप्तीसाठीच तो प्रयत्नशील राहतो. चेतन अंशाच्या प्राधान्याने तो परमेश्वराची इच्छा करतो आणि जड अंशाच्या प्राधान्याने दुसरा जो आहे प्रकृतीचा अंश त्या ठिकाणी त्या प्रकृतीच्या अंशाने तो काय करतोय? मग संसाराची इच्छा करत जातो. असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे घेतलं पाहिजे. ते म्हणजे मोह आणि माया जी आहे, ही मोह माया त्या ठिकाणी तो काय करतो? अडकत जातो. तसा त्या ठिकाणी असणारा रेशमाचा असणारा किडा काय करतो? स्वतःच्या शरीरामधून निर्माण झालेलं ते सूत्र त्याने काय करतो? स्वतःलाच दोरा धागा त्याने स्वतःलाच काय करतो? तो बद्ध करून घेतो. तसा या ठिकाणी सुद्धा काय करतोय? जड अंशाच्या प्राधान्याने संसाराची इच्छा करतो. म्हणजेच काय? स्वतःला तो स्वकर्म सूत्रेण ग्रथितो ही लोकहा सांगितलं. स्वतःने जी काय आपण कर्म केली, सुखस्य दुःखस्य नकोपि दाता सांगितलं. परो ददाती कुबुद्धी एषा अहम करोति इति वृथाभिमानः स्वकर्म सूत्रेण ग्रथितो ही लोकः सांगितलं शास्त्रात.
सुखस्य दुःखस्य नकोपी दाता. याच्यामुळे मला अमुक झालं, त्याच्यामुळे तो आला म्हणून असं झालं, तो गेला म्हणून तसं झालं, याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये एवढा आनंद प्राप्त झाला. परंतु हे देणारं दुसरं कोणी नाही. सुखस्य दुःखस्य नकोपी दाता. परंतु बरेच वेळा आपण म्हणतो याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, परो ददाति त्याच्यामुळे झालं. ही काय कुबुद्धी एषा, ही वाईट आहे, व्यवस्थित समजून घेतलेली नाही बुद्धी त्याने. कारण का अहम करोती इति वृथाभिमानिनः. मी करतो एका जन्माची कर्म नाही, अनेक जन्मांच्या कर्माची जी फळं आहे ती फळं ज्यावेळेस फलोन्मुख होतात त्यावेळेस त्यांचं असणारं जे फळ आहे सुख अथवा दुःख, जैसे ज्याचे कर्म त्याचे फळ देतो रे भगवंत. ज्याची ज्याची कर्म ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणेच भगवंत फळ देणारा आहे. विषाची झाडं लावल्यानंतर विषाचीच फळं येणार आहे, अमृताची झाडं लावल्यानंतर अमृताचंच फळ मिळणार आहे. आपण कोणतं झाड लावतोय म्हणजेच आपण कोणतं कर्म करतो त्यावर हे सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. म्हणून परोपदा ददाती कुबुद्धी एषा, त्याच्यामुळे झालं. हे जे आहे हे कुबुद्धी आहे, हे विचार करून नाही करत. परो ददाती कुबुद्धी एषा. मग काय होत आहे, अहम करोती वृथाभिमानिनः. मी करतो माझ्यामुळे झालं, मी नसतो तर हे झालंच नसतं. हे काय अहम करोती, मी करतो ही वृथाभिमानिनः, हाच अभिमान. मी करतो हा अभिमान जो आहे, या अभिमानानेच मी करता, मी भोगता, हा जो अभिमान आहे हा काय करतोय, स्वकर्म सूत्रेण. जी जी तू कर्म केली आहेस त्याचं सूत्र म्हणजे धागा. ग्रथितो हि लोकः, त्या जीवाला त्या ठिकाणी बद्ध करून ठेवण्याचं काम करत असतो. म्हणून आपण जशी कर्म करतो त्याप्रमाणेच आपण फळं भोगत असतो. दुसरा कोणीही कारणीभूत आहे हा जो विचार आहे हा विचार क्षुद्र विचार आहे. हा विचार न करता आपण काय केले पाहिजे, मग कर्म तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्म करत आपण राहा. सत्कर्म म्हणजे अमृताची असणारी बिया, त्याचं रोपण केलं तर अमृताचीच झाडं निर्माण होणार आहे. त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि म्हणून जड अंशाच्या अनुषंगाने याच्यामध्ये असणारा जो जड अंश प्रकृतीचा अंश जो आहे त्याच्या अनुषाने तो काय करतोय, संसाराची इच्छा करतोय, संसारामध्ये रममान होतो. मला आज असं करायचं, उद्या तसं करायचं आहे. आणि यामध्ये दोन इच्छा आता झाल्या. एक परमात्म्याकडे जाण्याची इच्छा आहे, दुसरी प्रकृती संसाराकडे जाण्याची इच्छा आहे. आता हे दोन मार्ग. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. दोन निष्ठा सांगितल्या, एक ज्ञानमार्ग, एक कर्ममार्ग. कर्ममार्ग आवृत्त, ज्ञानमार्ग मुक्त. आणि म्हणजे अशा प्रकारे यद्यपि काय याच्यामध्ये संसार आणि परमात्मा ह्या जरी दोन इच्छा असल्या, या दोन इच्छेमध्ये भिन्नता काय आहे, या दोन इच्छेमध्ये ही भिन्नता आहे. यामध्ये परमात्म्याची इच्छा तर पूर्ण होणारी आहे, परमात्म्याची इच्छा आहे, परमात्मा प्राप्तीची इच्छा आहे ती पूर्ण होणारी. तो नित्य प्राप्तच आहे, तो कुठे गेलेलाच नाही, नित्य प्राप्त आहे. जसं पावसाळ्यामध्ये सुद्धा 12 वाजता सूर्य कुठे आहे, मध्यानीच आहे, आपल्या डोक्यावरतीच आहे, नित्य प्राप्त आहे. आता पावसाळा आला, आता सूर्य गेला, 6 महिने दिसत नाही, मग कुठे गेला, तो जेवायला गेला का, तो तिथेच, तो कुठेही गेला नाही, परंतु आवृत्त झालेला आहे. तसा तो परमात्मा कुठेही गेलेला नाही, या इथेच आहे. अंतस्थ आत्मान अजम न दृष्ट्वा, त्याला तिथं न पाहता आम्ही काय करतोय, इकडे पाहतोय, तिकडे पाहतोय, इकडे पाहण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून अशा प्रकारे ज्या ठिकाणी आहे तो कुठेही गेलेला नाही, म्हणून तो नित्य प्राप्त आहे. त्याला प्राप्त करण्याची गरजच नाहीये. मग करायचंय काय, त्याच्या प्राप्तीसाठी त्याच्यावरचं जे आवरण आहे मी आणि माझं, एवढं फक्त दूर दूर करायचा प्रयत्न करायचा. जसं ढगाचा आच्छादन निघाल्यानंतर सूर्य तिथेच आहे, कुठेही गेले नाही, त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा त्यावर असणारं भोगता, करता, भोगता, मी, माझं,
ही सगळी आवरणं आहे त्याच्यावर. संप्लुटर ही सगळी काय करायची, एक 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 काढल्यानंतर तेच प्राप्त होणार आहे. म्हणून ते प्राप्तीकरता कुठेही जायचं नाही, तेच सांगितलं. यद्यपि परमात्म्याची इच्छा म्हणून पूर्ण होणारी आहे. साधू संत महंत ध्रुव आहे, प्रल्हाद आहे, अगदी 8-8 वर्षाचे असतानाच त्यांनी काय परमात्म्याची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करून घेतली. तिथेच कुठेही गेले नाही ध्रुव, त्या ठिकाणी ते एका पायावर उभा राहून तिथेच त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. म्हणजे परमात्म्याची प्राप्ती नित्य. सगळे साधू आहेत, संत आहे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, काय तेच सांगितलंय की सगळ्या विश्वाचं जे अर्थ आहे, जो प्रकाश आहे, तो कुठे माझ्या मनामध्ये इथेच आहे. म्हणजे अशा प्रकारे ती म्हणून परमात्म्याची इच्छा आहे साधू संत यांच्या सगळ्यांच्या द्वारे अनुभवाने नित्य पूर्ण होणारी आहे. संसाराची इच्छा आहे का परमात्म्याची? मग त्यामध्ये परमात्म्याची इच्छा तर पूर्ण होणारी आहे, पण संसाराची इच्छा कधीही पूर्ण होत नाही. शेवटपर्यंत काही ना काहीतरी आहेच. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आला तरी म्हणतोच, रिटायरमेंट नंतर झाल्यानंतर तरी. म्हणून मागच्या पाठाला एकदा सांगितलं, काय सांगितलं, कमीत कमी माणसाने 50-55च्या अनुषंगाने आल्यानंतर कुठेतरी आता थांबायला समाधान बस आहे, भरपूर आहे. एकदा तुमची समाधान वृत्ती निर्माण झाली की अनेक गोष्टी, अनेक टेन्स आता काय तुमचे निर्माण झालेले आहेत ना लोकांना, सगळ्यांना बीपी शुगर. हे सगळं बीपी आणि शुगरचं मूलभूत कारण काय? तर बीपी आणि शुगरचं मूलभूत कारण म्हणजे अधिक, चहापेक्षा अधिक आहे, त्यामध्ये संतुष्ट नाही. चहापेक्षा अधिक कसं मिळेल, चहापेक्षा अधिक कसं मिळेल, यामध्ये अधिक प्राप्तीसाठी मग इकडे जा तिकडे जा, आणि मग त्यामुळे पुन्हा प्रेशर, बीपी. म्हणून माणसाने कमीत कमी कुठेतरी समाधानाची वृत्ती, म्हणून हे साधू आणि संतांनी आम्हाला सांगितलं की मनामध्ये समाधान पाहिजे. बस हे आहे ना, याच्यामध्ये मी समाधानी आहे. ही एकदा निर्माण झाल्यानंतर मग त्याला काय इकडे जा तिकडे जा होत नाही. एका ठिकाणी मग ठाईचं बसवणी करा, एकचित्त करायला ते सुलभता देतात. आणि म्हणून अशा प्रकारे संसाराची इच्छा कितीही आलं. आता सेकंड होमची कन्सेप्ट आली. पहिल्यांदा काही नव्हतं, पहिल्यांदा एकच घर असायचं, 2च खोल्या. त्या 2 खोल्यामध्ये सगळा संसार सुखाने चालायचा. आता खोल्या हा विषयच गेला. वाडा ही संस्कृती बंद, फ्लॅट संस्कृती. शेजारी कोण राहतो हे सुद्धा आम्हाला माहिती नसायचं. पहिल्यांदा वाड्या संस्कृतीमध्ये सगळ्यांची सुखदुःख, कोणाचं काय झालं, कोणाचं काय नाही झालं, एकमेक काय करायचे, सगळ्यांची सुखदुःख एकमेकाशी वाटून घ्यायचो आपण. आता तसं आहे का? आता काही नाही. शेजारच्या घरात काय चाललंय, तिथं कोण आलंय, कोण राहतंय, काही कोणाला माहिती नसतं. वाड्यात संस्कृतीतून काय केलं, 2 खोल्यामध्ये सुखी होतो. आता प्रत्येकाला एक रूम पाहिजे. मग किती, 2 नाही, आता 2 बेडरूम. 1 बेडरूममध्ये नाही भागत, मग 2 बेडरूम 3 बेडरूमचा फ्लॅट पाहिजे. तेवढा मोठा फ्लॅट की तेवढे आता CRमध्येच आमच्याकडे कोथरूडला. तर आता सर्वसामान्यांनी फ्लॅटच घ्यायचे नाही. 40 आणि 50 लाख नाहीत, CRच्या पुढेच सगळ्या ज्या आहेत ते. मग त्याच्यासाठी पुन्हा धावपळ करणे. म्हणजे सर्वसामान्य जे पहिलं समाधान जी वृत्ती होती, एकाच माणसाचा जो पगार जो यायचा, त्याच्यामध्ये सगळे घर जे असायचं, सगळे सुख आणि समाधानाने राहायचे. आता सकाळी उठल्यानंतर एक, मध्याने काम दुसरं, संध्याकाळी आलं की तिसरं. तरी नवरा कमवतो, बायको कमवते, सगळे कमवतच असतात दिवसभर. पण एवढं कमवून सुद्धा मग काय परिपूर्ण होत नाही. कारण का, इच्छा वाढल्या, वॉन्ट्स. इकडे जायचंय, तिकडे जायचं, असं खायचंय, तसं खायचंय, हे निर्माण झाल्यामुळे. आणि म्हणून अशा प्रकारे असो, हे कारण का, संसाराची इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि परमात्माची इच्छा परिपूर्णच आहे. परमात्मा प्राप्त करण्यासाठी गरजच नाही, त्या ठिकाणीच आहे, कुठे गेलाच नाही. फक्त जे धरलंय ते सोडून द्यायचंय. तेच. पण संसाराची इच्छा कधीच पूर्ण होणारी नाही. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी काय, त्यास कर्मत्याग करावा लागतो. परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर सर्वसंग परित्याग.
जे जे आहे पकडलेले ते एक 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 काय करायचं आहे, सोडून द्यायचं आहे. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी कर्मत्याग म्हणजे सर्वसंग परित्याग करावा लागतो आणि संसार प्राप्तीसाठी कर्मामध्ये आसक्ती धरायला लागते. तिथे कर्मत्याग आहे. परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर, परमेश्वर प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय, कर्माचा त्याग केला पाहिजे. संसाराच्या प्राप्तीसाठी कर्म केली पाहिजे. काम केलं तर मिळणार आहे, काम केलंच नाही तर काही मिळणार नाही. आणि अशा प्रकारे संसाराच्या कर्मामध्ये आसक्ती धरावी लागते. कर्माला आदी आणि अंत असल्यामुळे त्या कर्मापासून अनादी अनंत परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. कर्मापासून परमेश्वराची प्राप्ती का होत नाही, तर कर्माला आदी आणि अंत आहे. कुठेतरी त्याची सुरुवात करतो आणि कुठेतरी त्याचा शेवट होतो. म्हणजेच कर्माला आदी आहे आणि अंत आहे. कर्माला आदी आणि अंत असल्यामुळे काय, त्या कर्मापासून अनंत परमेश्वर कसा आहे, अनंत स्वरूपाचा आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो, निराकार रूपे म्हणजे अशा असणारा तो परमेश्वर, अनंत अविनाशी असा असणारा तो परमेश्वर, तो अनादी अनंत परमेश्वराची प्राप्ती आदी आणि अंतवान जी कर्म आहे त्याने त्या अनंत अनादी परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी मग काय केलं पाहिजे, मग परमेश्वरा प्राप्तीसाठी जे जे म्हटलंय, येन त्यजसी तत्यज सांगितलं. ज्याच्याद्वारे आपण काय करतो, सगळ्याचा त्याग करतो. कशाच्या, मन बुद्धी चित्त अहंकार या सगळ्याच्या द्वारे काय करतो, एक 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 एका गोष्टीचा आपण त्याग करतो. मग शेवटी काय सांगितलं, परमात्मा प्राप्तीसाठी शेवटी त्या मनाचाच येन तेजसी, ज्याच्याद्वारे या बुद्धी आणि मनाच्या द्वारे माझं हे नाही, माझं ते नाही, माझं ते नाही, माझं करत 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 मग शेवटी काय राहणार आहे, तेवढं मन आणि बुद्धीन चित्त तेवढंच राहणार. शेवटी त्याचा सुद्धा त्याग करायचा आहे. मग काय राहणार आहे, शेवटी त्याचा पण त्याग झाल्यानंतर ती अहमवृत्ती राहणार आहे अजून. मग शेवटी त्या अहमवृत्तीचा सुद्धा ज्यावेळेस नाश होईल, त्याग होईल, तत्क्षणी सांगितलं. ज्या क्षणी त्या अहंकाराचा नाश होईल तत्क्षणी तिथेच, त्याला मग कुठे जायचं नाहीये, वरती कुठे स्वर्ग लोकात गेला, ह्या लोकात गेला, त्या लोकात गेला आणि त्या परमेश्वराला प्राप्त करून घेतलं, कुठेच नाही. ज्या क्षणी अत्रैव त्या अहमवृत्तीचा नाश झाला तर क्षणी तिथं परमेश्वरच आहे. या साक्षात अपरोक्षात ब्रह्म, शास्त्र म्हणतो. कसं आहे, साक्षात अपरोक्ष स्वरूप असणारं ते ब्रह्म आहे. ते ब्रह्मप्राप्तीसाठी कुठेही जायचं नाही, फक्त असणाऱ्या अहमवृत्तीचा शेवटचा नाश. शेवटचा कोणत्या, अगदी सगळं सोडत सोडत गेल्यानंतर जे शेवट राहणार आहे ती अहमवृत्ती. ती अहमवृत्ती एकदा सुटली, मीच सगळ्याचं दुःखाचं मूलभूत कारण आहे, हा मी एकदा तुमचा सुटला की बस काही नाही. मग आनंदाचे लोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हे असणाऱ्या ह्या दोन गोष्टी, एक चेतन आणि एक जीव आणि एक परमात्मा, तेच या ठिकाणी आता या मंत्राच्या अनुषंगाने येईल. त्याचं साधारण असणारी प्रपीठिका काल आपण पाहिली. काय ऋतम पिबंधव याचा संबंध, वरती विद्या आणि अविद्या अनेक प्रकारचे विरुद्ध धर्मवाले सांगितले. एक विद्या आणि एक अविद्या आहे. विद्या परमात्मा प्राप्ती करून देते, अविद्या संसार प्राप्ती करून देते. म्हणून आता हा सगळं पूर्ण विश्लेषण करून सांगितलं. परंतु त्याचा फळासहित यथावत निर्णय केलेला नाही. परंतु त्याचं नक्की फळ काय, त्याचा निर्णय ह्या मागच्या सगळ्या दुसऱ्या वल्लीमध्ये केल्या नाही. शेवट अंतिम डिसिजन सुप्रीम कोर्ट काय निर्णय, तो येथे केलेला नाही. त्याचा निर्णय करण्यासाठी येथे रथाच्या रूपाची कल्पना केली आणि म्हणून त्याचा असणारा निर्णय नक्की काय, कोण आहे, शरीर म्हणजे काय, ही पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, पंचकर्मेंद्रिय म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सारथी कोण आहे, कोण काय आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी तिथे आता रूपकाने शरीराचा असणारं, त्याला रथाची उपमा देऊन, इंद्रियांना घोड्यांची उपमा देऊन, त्या ठिकाणी असणारा जीवात्मा तिथं बसलेला, अशा प्रकारे त्याची संपूर्ण रथाची कल्पना करून तोच विषय जो आहे पुन्हा विस्तारपूर्वक
त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याच्या फळासहित यथावत निर्णय केला नाही. त्याचा निर्णय करण्यासाठी येथे रथाच्या रूपाची कल्पना केली. यामुळे त्यांना विद्या अविद्या सांगणे सोपे पडेल. ज्यामुळे त्यांना काय नक्की विद्या म्हणजे काय आणि अविद्या काय, कारण या दोनच गोष्टी आहेत. लोकेस्मिन द्विधा निष्ठा सांगितली गीतेने सुद्धा, तिसरं काही सांगितलं नाही. दोनच निष्ठा, कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग, तेच सांगितलं. म्हणून विद्या आणि अविद्या हे सांगणं काय होईल, थोडं सोपं पडेल. म्हणून ही तृतीय वल्ली म्हणजे जे सांगितलेला जो विषय आत्तापर्यंत झालेला आहे त्याच विषयाचं सविस्तर वर्णन, कारण का अत्यंत गुह्य आहे. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति दैवनान्यः आश्चर्यवच्चैनमन्य शृणोति श्रुत्वापेनं वेद न चैव कश्चित्. गीतामध्ये सगळं आश्चर्यच याच्यामध्ये. प्रत्येक वेळेस आता इतक्या वर्ष आपण शिकत आहोत तरी प्रत्येक तासाला नवनवीन भाव त्याच्यामध्ये निर्माण होत जातात. आत्तापर्यंत हे ऐकलंच नाही असं वाटतं. विषय तेवढा एकच आहे. कोणता? सर्वम खल्विदम ब्रह्म स एकः. एवढा एकच विषय. ते काही बाकी गोष्टी नाही, काही नाही. काय आहे का दुसरं? कुठं वनात गेला, इकडे गेला, तिकडे गेला, अमुक झालं, तमुक झालं, युद्ध झालं, असं झालं, तसं झालं, बाकी काही नाही. एकच आत्मा, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सच्चिदानंद असणारा ते ब्रह्म, सच्चिद आनंद स्वरूप असणारा ते आत्मतत्व. बस त्याच्याभोवती हा सगळं जे काय आहे, आता गीता आहे, उपनिषद आहे, ब्रह्मसूत्र आहे, सगळं तेवढ्या एकाच विषयावर फिरते. दुसरा इथे विषयच नाही. म्हणून आश्चर्यच आहे. आश्चर्यवत वदती. प्रत्येक वेळेस नवनवीन काहीतरी चाललेलं आहे असं वाटतं, कारण अत्यंत गुह्य आहे. पुन्हा 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 का सांगावं लागतं? पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण अत्यंत गुह्य असणारं हे ज्ञान असल्यामुळे हे पुन्हा 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 स्थानूनिखन न्यायेनं दृढ करायला लागतंय. म्हणून अशा प्रकारे त्याचा निर्णय करण्यासाठी विद्या अविद्या सांगणे सोपे मिळेल. अशा प्रकारे प्राप्त होणारे व प्राप्तव्य, प्राप्त होणारे आणि प्राप्तव्य त्याचप्रमाणे जाणारे व त्याचे लक्ष यांचा विवेक करणे सोपे जाईल. म्हणून या दोन आत्म्याचा उपन्यास करत आहे. म्हणून याच्या ठिकाणी हे दोन सांगितले, जीवात्मा आणि परमात्मा. अशा प्रकारे दोघांची रचना करून मग त्यातलं काय प्राप्त करायचंय आणि काय सोडायचं हे सांगणं सोपं पडेल थोडंसं पुढे जाऊन. म्हणून या गोष्टीचा इथे विचार केलेला आहे. आणि म्हणून काय म्हणतात, मंत्राच्या द्वारे म्हणतात. कठोपनिषद प्रथमाध्याय द्वितीय वल्ली समाप्त, तृतीय वल्लीचा असणारा पहिला मंत्र. काय म्हणतात पहिल्या मंत्राच्या द्वारे या ठिकाणी, ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके गुहां प्रविष्टौ परमे परार्धे छाया तपौ ब्रह्मविदो वदन्ति पंचाग्नये च तृणाटकेताः. या ठिकाणी म्हणतात काय, ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके गुहां प्रविष्टौ परमे परार्धे. या ठिकाणी काय, या ठिकाणी सांगतात ब्रह्मवेत्ता लोक, ज्यांनी ते ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे, असे जे ब्रह्मवेत्ता आहे, जे ऋषी आहेत, ते काय म्हणतात, काय सांगतात की या शरीररूपी बुद्धिमत्च्या गुहेमध्ये, या ठिकाणी बुद्धिरूपी गुहेमध्ये काय आहे, ब्रह्मस्थानामध्ये प्रविष्ट असलेल्या आपल्या कर्मफळाला उपभोगणारा छाया आणि धूप म्हणजे उजेडपणा याप्रमाणे परस्पर विलक्षण अशी दोन तत्व या ठिकाणी आहेत. या बुद्धिरूपी गुहेमध्ये एक कसं आहे, एक उजेड प्रकाशित आहे आणि दुसरं सावलीप्रमाणे आच्छादित आहे. अशा प्रकारची दोन तत्व या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून ही जी गोष्ट आहे, या ठिकाणी असणारी ही दोन गोष्ट, त्यातला काय, त्यातलं एक प्राप्त करायचं नाही, एक सोडून द्यायचं, हे लक्षात येण्यासाठी एक प्राप्तव्य आहे आणि दुसरा त्याला प्राप्त करणारा आहे. प्राप्त करणारा काय करतोय, साधनेच्या अनुषंगाने ते प्राप्तव्य स्थान प्राप्त झाल्यानंतर पुन्हा प्राप्तव्य पण काय त्याला राहत नाही. आलं लक्षात? हे प्राप्त झालं की पुन्हा मी आता काहीतरी प्राप्त केलं असं काय, तो त्या स्वरूपच होऊन जातो. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी दोघांची कल्पना करून प्राप्तव्य ब्रह्म जे आहे ते जोपर्यंत अहमभावना आहे त्या जीवभावाला ते प्राप्तव्य ब्रह्मस्थान प्राप्त करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कल्पना करून
तो विषय या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट ज्यांनी 3 वेळेस नचिकेताग्नीचे चयन केले अथवा ज्यांनी पंचाग्नीची उपासना करणारे आहे ते सुद्धा सांगतात, केवळ संन्यासीच सांगतात असं नाही. अलग लक्षात. मग कोण? ज्यांनी अग्नीची उपासना केलेली आहे. मग अग्नीची उपासना कोण करतं? गृहस्थी. गृहस्थीला अग्नी उपासना आहे, ब्रह्मचार्याला अग्निकार्य आहे. परंतु गृहस्थी झाल्यानंतर यज्ञादी कर्माचा अधिकार त्याला प्राप्त होतो. म्हणून आणि त्यानंतर ज्यावेळेस संन्यास घेईल त्यावेळेस यज्ञादी कार्य म्हणजे अग्निकार्य जो आहे त्या अग्निकार्याचा त्याग आहे. संन्यास म्हणजे काय? बाकी आता काही नाही, फक्त आत्मचिंता. यस्य आत्मतदैव स्यात् आत्मवृत्तश्च मानव आत्मनैव च संतुष्टा तस्य कार्यं न विद्यते. त्याला आता दुसरं काही नाही, फक्त परमात्म्याचे असणारे चिंतन तेवढंच करायचं त्याने. आणि म्हणून अशा प्रकारे केवळ या ठिकाणी या 2 गोष्टी आहेत असं केवळ आम्हीच म्हणत नाही, म्हणजे आम्ही संन्यासीच म्हणत नाही, तर जे गृहस्थी आहेत, जे ज्ञानी आहेत, सर्वजण आहेत, हे सर्वजण हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून त्याच गोष्टीवर ज्या 2 गोष्टी आहेत त्याच गोष्टीवर प्रकाश टाकण्याकरिता म्हणून या ठिकाणी तृतीय वल्लीचा आरंभ करत आहोत. ऋतं पिबन्ति अविद्यास्य वल्या संबंधः विद्या अविद्येनाना विरुद्धफले यदि मन्यस्ते न तु सफले ते यथावत निर्णिते. काय म्हणतात आचार्य? आचार्यांचं असणारं भाष्य. आचार्य म्हणतात काय? दुसऱ्या वल्लीचा या तिसऱ्या वल्लीशी कोणता संबंध आहे? भाष्यात प्रथम सांगितलं आहे, म्हणजे उपोद्घातात. आत्ता याच्या पूर्वी जे मी वाचलं त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलं काय याचा परस्पर संबंध आहे. हे सांगितले की जो काही ब्रह्मविद्या सांगितली ना, आता मागे जाऊ. मागे काय कुठे गेलो? नचिकेता आणि यम त्यांचा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे आत्मविद्या संबंधी. ती आत्मविद्या म्हणजे काय ते सगळं या द्वितीय वल्लीमध्ये सांगितलं त्यांनी. कोणी यमाने तो सगळा उपदेश सांगितला. आणि उपदेश केल्यानंतर पुन्हा मग ती आत्मविद्या प्राप्त करण्यासाठी तो साधकामध्ये काय काय गुण पाहिजे, ना विरुद्धो दुश्चरिता ना शांतो ना समाहिता, ते सगळं त्या ठिकाणी सांगितलं. या सगळ्या गुणांचा, दुर्गुण जे आहे त्या दुर्गुणांचा त्याग झाल्याशिवाय ती आत्मविद्या प्राप्त होत नाही. हे सांगितल्यानंतर त्याच विषयाचा ओहापोह विचार करण्याकरता तृतीय वल्लीचा आरंभ केला. म्हणून तेच सांगितलं काय? दुसऱ्या वल्लीचा या तृतीय वल्लीशी कोणता संबंध आहे? भाष्यात प्रथम सांगितले आहे कर्म व आत्मविद्या. एक कर्म आहे आणि दुसरी आत्मविद्या आहे. म्हणजे एक कर्म म्हणजे एक लोकेस्मिन द्विधानुष्ठामध्ये एक कर्म सांगितलं, कर्ममार्ग सांगितला आणि एक ज्ञानमार्ग सांगितला. तेच सांगितलं या ठिकाणी कर्म आणि अविद्या. एक कर्मविद्या सांगितली, एक आत्मविद्या सांगितली. कर्म व आत्मविद्या या दोन्हींचे स्वरूप व फल भिन्न आहे असे पूर्वी वर्णन केलेले आहे. हे पूर्वापासून हेच सांगितलंय. गीतेने सुद्धा हेच सांगितलं लोकेस्मिन द्विधा निष्ठा परा प्रोक्तामयान ज्ञान योगिने सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. हे सगळं सांगून झालंय मागं. आता पुन्हा इथे सुद्धा उपनिषदांमध्ये तेच सांगितलंय. तोच पुन्हा. म्हणून काय? दोन्हीचे स्वरूप आणि फल, या दोघींचं असणारं स्वरूप आणि यांचं असणारं फळ हे सुद्धा भिन्न भिन्न स्वरूपाचं आहे. म्हणून पहिलं आता जे शिकवलं अलग लक्षात, परमात्मा प्राप्तीसाठी सगळं सोडायचंय आणि संसार प्राप्तीसाठी सगळं धरायचंय. हा फळ, हे दोघांमध्ये असणारी भिन्नता ती या ठिकाणी सांगितली. परंतु याच्या स्वरूपतः सहा आणि म्हणून या दोघांचा असणारी कर्म व आत्मविद्या या दोन्हींचे स्वरूप व फळ हे भिन्न आहे असे पूर्वी वर्णन केलेले आहे. हे सगळं पूर्वी सांगितलेलं आहे. परंतु त्याच्या स्वरूपतः साधनतः फलतः विशेष रूपाने निर्णय केलेला नाही. परंतु ते जरी सांगितलं असलं तरी त्याचा स्वरूपतः साधनतः आणि फलतः त्याचं स्वरूप कशा प्रकारे, त्यासाठी काय साधना केली पाहिजे, त्याचं काय फल प्राप्त होणार आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी इथे कुठेही सांगितलेल्या नव्हत्या. आणि म्हणून साधनता विशेष रूपा निर्णय केला नाही. तो निर्णय करण्यासाठी या तृतीय वल्लीचा प्रारंभ केला जातो. आणि म्हणून तो जो निर्णय आहे त्याचं विशेष व्याख्यान जे आहे ते इथे आता त्यांनी आरंभ केलं. त्याचे सुलभ रीतीने ज्ञान व्हावे म्हणून रथरूप कल्पनेने वर्णन केले. आणि म्हणून या ठिकाणी त्याचं सुलभतया आता गोष्टी रूपाने सांगण्यासाठी आता रथाची या ठिकाणी शरीराला रथाची उपमा देऊन तीच गोष्ट अत्यंत स्पष्ट सांगण्यासाठी आता प्रयत्नशील राहणार आहेत.
वल्लीचा प्रारंभ केला आहे. त्याच्या सुलभ रीतीने ज्ञान व्हावे म्हणून रथरूप कल्पनेचे वर्णन केलेले आहे. प्राप्त करून घेणारा जीवात्मा, या ठिकाणी आता दोघं सांगितलं. प्राप्त करून घेणारा जीवात्मा, नंतर प्राप्य परमेश्वर. या जीवात्म्याला तो परमेश्वर प्राप्त करून घ्यायचा आहे. साध्य परमेश्वर, साधक जीवात्मा, आणि मधली आता असणारी साधना. साधना कोणती? कोणत्या साधनेने तो परमात्मा प्राप्त होणार आहे या जीवात्म्याला, ते या वल्लीमध्ये विशेषतया सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते सांगितलं. प्राप्त करून घेणारा जीवात्मा, प्राप्य परमेश्वर, गंता जीव, गंतव्य परमेश्वर, गंता जीव जाणारा. त्या ठिकाणी कुठे? परमेश्वराकडे. म्हणजे गंतव्य स्थान म्हणजे कुठे जायचंय? तर परमेश्वरापर्यंत पोचायचं. सगळं कशासाठी? हा सगळा अट्टास, हे सगळं जे चाललंय हे कशासाठी? त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी. म्हणून गंतव्यम, गंतव्य म्हणजे शेवटचं स्थान, लास्ट स्टॉप. इथनं झेलम एक्सप्रेसमध्ये निघाला की शेवटनं मग ती कुठे पोहोचणार? गंतव्यम. शेवटचं स्थान कुठे? दिल्ली. बरोबर? मग तिथे जाऊन ती थांबणार. संपला तिचा प्रवास, संपला. तसं या ठिकाणी जीव जो आहे, गंता म्हणजे जाणारा, ज्याने तिकीट काढलेलं आहे, तो काय करेल? पुन्हा स्टेशनवर जाईल. संध्याकाळी 4-4:30 वाजता तिथे थांबेल. तो ती झेलम एक्सप्रेसची वाट पाहिल. ती 5 वाजता येईल. ती निघेल 5 वाजता आणि दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता तिथे कुठे? दिल्लीला पोहोचेल. म्हणजे गंता गंतव्य स्थानावर पोहोचेल. तसा या ठिकाणी कोण? हा जीव त्या ठिकाणी आला, उभा राहिला प्लॅटफॉर्मवर, आणि गंतव्य आता कुठे? त्याला परमेश्वराशी जायचं, परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं. आणि हा मधला सगळा आता जो प्रवास आहे, तो प्रवास म्हणजे साधना. मग ती साधना काय करायची? कशा प्रकारे त्या परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं ते या ठिकाणी सांगितलं. अशा प्रकारे त्या दोघांचे विवेकाने ज्ञान व्हावे यासाठी आणि म्हणून त्या दोघांचं विवेकपूर्वक ज्ञान व्हावं म्हणून या ठिकाणी 2 आत्मे दाखवलेत. ऋतम पिबंतौ हा द्विवचनाचा प्रयोग असल्यामुळे 2 आत्मे दाखवले. ऋत म्हणजे कर्माचे फळ अवश्य होगा. ऋत म्हणजे त्या ठिकाणी निश्चित. ऋतम वच्मी, सत्यम वच्मी, अवत्तम माम, अतिशय सत्य, म्हणजे त्याच्यापेक्षा हे काही नाही, मिळणारच. अशा प्रकारे ऋत म्हणजे कर्माचे फळ अवश्य भोगावे लागते व ते सत्य कर्मफळ, त्या कर्माचं जे फळ आहे ते अवश्य भोगावंच लागतं. कर्माचं फळ भोगायला लागणार नाही असं होणार नाही, भोगावंच लागणार. आणि म्हणून अशा प्रकारे सत्य म्हणजे त्या फळाचा उपभोग घेणारे, स्वतः केलेल्या कर्माचा फळ भोगणारे, वास्तविक त्यापैकी जीव हा कर्माचे फळ भोगतो. म्हणून ज्याने केलं, जो जीव आहे हा जीव काय करतो? त्या कर्माचं फळ उपभोगतो. तो हा त्या कर्माचे फळ भोगतो. तर ईश्वर त्या ठिकाणी 2 आहेत. मग ईश्वर काय करतोय? दुसरा ईश्वर केवळ अध्यक्ष या नात्याने उदासीन राहतो. ज्यांनी कर्म केली ना त्याची भोगू दे, त्यानेच भोगू दे. आपल्याला काय करायचंय? आपण पण व्यवहारात म्हणतो, काय म्हणतो? त्यांनी केलंय ना, त्याला सांगितलं कोणी होतं करायला, आता त्यांनी केलंय ना, त्यानेच भोगू दे. तसंच इथेच ज्या जीवात्म्याने कर्म केली तोच भोगेल. परमात्मा साक्षी भावाने त्या ठिकाणी थांबतो. आणि म्हणून अशा प्रकारे वास्तविक त्या जीव हा कर्माचे फळ भोगतो. तो दुसरा ईश्वर केवळ अध्यक्ष या नाताने उदासीन राहतो. तो त्याच्यामध्ये पडायलाच जात नाही. तू तुझं केलंय ना, तू तुझं भोग, पुन्हा हा काही करत नाही. तथापि पिबंतौ, तथापि या ठिकाणी पिबंतौ असं म्हणजे द्विवचन काय घेतलं? द्विवचन असल्याने कर्मफळ भोगणारा जीव त्याच्याशी संबंध आहे, कर्मफळा भोगणारा जीव आहे त्याच्याशी संबंध आहे. म्हणून अजल लक्षणाने काय छत्रिणो गच्छन्ति याप्रमाणे औपचारिक व्यवहार केला जातो. आणि म्हणून द्विवचनाचा प्रयोग असल्याने संख्यापूर्वक दुसरा सजातीय चेतन घेतला पाहिजे. आणि म्हणून दुसरा सजातीय चेतन संभवत नाही, म्हणून ईश्वर ग्रहण केले. या ठिकाणी रुदम पिबंतौ द्विवचनाचा प्रयोग असल्यामुळे छत्रिणो गच्छन्ति त्या न्यायाने. आपण पावसाळ्यामध्ये पाहतो, रस्त्यावर एक पाऊस पडल्यावर अनेक लोक छत्री घेऊन चाललेले असतात. मग अनेक लोक ज्या छत्रीने घेऊन चाललेले असतात त्यातल्या काही लोकांनी छत्री घेतलेलीच नसते, बरोबर, परंतु ते त्यांच्यामधनं चालत असतात. मग आपण काय म्हणतो? छत्रिणो गच्छन्ति. छत्रिणो गच्छ म्हणजे सगळ्यांनी छत्री घेतली का? सगळ्यांनी नाही घेतली, परंतु आपण वाक्यप्रचार तसा पाहून करतो की छत्रिणो गच्छन्ति, सगळे छत्रे घेऊन येत आहेत.
परंतु त्यातल्या अनेक जणांनी छत्री घेतलेलीच नसती, ते दुसऱ्याच्या आश्रयाने चालत असतात. तसं या ठिकाणी पिबंतव हा द्विवचनाचा जो ज्याला संस्कृतचं ज्ञान व्यवस्थित आहे त्याला याची उकल व्यवस्थित होईल. म्हणून या ठिकाणी पिबंतो हे द्विवचन असल्याने कर्मफल भोगणारा जीव त्याच्याशी संबंध आहे. त्या कुठल्या त्या कर्म केलेली जी कर्म जी आहे त्याची फळं आहे ती भोगणारा कोण आहे? हा जीवच आहे. म्हणून इथं पिबंतव हे द्विवचन घेतल्यामुळे मग आता दुसरा कोण त्याच्याशी संबंधित दाखवायचा? मग दुसरा त्या ठिकाणी पिबंतव या न्यायाने त्या ठिकाणी म्हणून परमेश्वर ईश्वर संबंधित त्या ठिकाणी दाखवला. यद्यपि तो कसा आहे? यद्यपि तो उदासीन वृत्तीने आहे, तो त्याला अंगाव काही घेत नाही. परंतु जो दुसरा सजीव कोण दाखवायचा? बाकी सगळं जड आहे. म्हणून त्या ठिकाणी दुसरा संख्यापूरक करण्यासाठी आणि म्हणून द्विवचनाचा प्रयोग असल्याने संख्यापूरक दुसरा सजातीय चेतन घेतला पाहिजे. आता दोन त्यांनी ऋतम पिबंतव म्हटलं, दोन द्विवचनाचा प्रयोग केला. मग एक जीवात्मा, मग त्या अनुषंगाने तसाच समसमान पाहिजे दुसरा चेतन. मग कोण घ्यायचा दुसरा? म्हणून ईश्वर. यद्यपि त्याचा संबंध नाही तर पण इथं वचनपूर्तीसाठी त्याला त्यांनी घेतला आणि म्हणून अशा प्रकारे दुसरा सजातीय चेतन घेतला पाहिजे. दुसरा कोणी चेतन संभवत नाही आणि म्हणून ईश्वराचे ग्रहण केले आहे. हे दोन जीव आणि ईश्वर पंचभौतिक असे जे शरीर, हे पंचभौतिक शरीर त्या ठिकाणी असलेली जी बुद्धी, ह्याच्यामध्ये ह्या शरीरामध्ये असणारे जे बुद्धितत्व त्या बुद्धिरूप गुहेमध्ये तिचे ठिकाणी प्रविष्ट असलेले या बुद्धिरूपी गुहेमध्ये हे दोघंही प्रविष्ट होतात. आणि मग काय करतात? बाह्य पुरुष आकाश रूप जे अवयव विशेष, जे अवयव विशेष त्यापेक्षा पर म्हणजे श्रेष्ठ काय? ते परब्रह्माचे उपलब्धी स्थान आहे. या शरीराच्या द्वारे किंवा या शरीराच्या अनुषंगाने काय? बाह्य पुरुषाकाश रूप जे अवयव विशेष याच्या शरीराचे आहे की ज्याला हे बाह्य असणारे कार्यकरण संघात त्यापेक्षाही पर कोण? ते ब्रह्मतत्व. ते सांगितलं त्यापेक्षाही पर म्हणजे श्रेष्ठ ते परब्रह्मीचे उपलब्धीचे स्थान आहे आणि म्हणून त्याला परार्धे. ते जे ब्रह्मतत्व आहे ते ब्रह्मतत्व या सर्वापेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणून ते परार्ध म्हणजे या सर्वात श्रेष्ठ असल्यामुळे ते प्राप्त करण्याकरिता त्या हृदयाकाशामध्ये प्रविष्ट असलेले ते जीव ईश्वर अत्यंत विलक्षण आहे. जीव संसारी कर्मफळ भोगणारा या इथे जीव आणि ईश्वर आहे हे दोघंही कसे अत्यंत विलक्षण स्वरूपाचे आहे. कसे काय विलक्षण स्वरूपाचे आहे? तर जीव जो आहे हा संसारी कर्मफळ भोगणारा व ईश्वर हा कोणत्याही कर्माशी त्याचा संबंध नसल्याने त्याला कर्मफळ भोगावे लागत नाही. ईश्वराला कुठल्याच कर्माचा त्याचा संबंध नाही. कर्मफल कोण भोगतंय? कर्मफल भोगणारा कोणे? जीव आहे. त्यांनी ज्याने केलं त्याने भोगू दे हा साक्षी भावाने त्या ठिकाणी राहतो आणि म्हणजे अशा प्रकारे भोगावे लागते. असे त्याचे विरुद्ध स्वभाव ब्रह्म आणि म्हणजे अशा प्रकारे या दोघांचा जीव आणि ईश्वर या दोघांचा कसा? एक भोगताय भोगणारा आणि एक साक्षी भावाने राहणारा. अशा प्रकारे त्यांचे विरुद्ध स्वभाव स्वरूप ब्रह्मवेत्ते यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून तमप्रकाशवत सांगितलं. एक अंधकारामध्येच आहे आणि एक प्रकाशामध्येच आहे. प्रकाशामध्ये ईश्वर, जीव अंधारामध्येच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आणि म्हणून याचं वर्णन केवळ हे जे आहे असे त्याचे विरुद्ध स्वरूप अशा प्रकारे विरुद्ध त्यांचं स्वरूप ब्रह्मवेत्ते यांनी वर्णन केलेले आहे. केवळ अकर्मी लोकच असे सांगतात असे नाही, केवळ ब्रह्मवेत्त्यांनीच सांगितलं असं नाही. तर याचं वर्णन 3 वेळा नचिकेताग्नी ते चयन करणारा तो यजन करणारे जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेले आहे. म्हणजे जे गृहस्थी आहेत गृहस्थींनी सुद्धा हीच गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. अथवा त्यांनी पंचाग्नीची उपासना केलेले जे गृहस्थी आहेत त्यांनी सुद्धा वारंवार हीच गोष्ट या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय? या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. एक काय? जीवात्मा आणि परमात्मा. परमात्मा काय? फक्त प्रकाशित करण्याचं काम करतो आणि जीवात्मा भोगण्याचं जशी जशी कर्म करतो तशी तशी तो भोगतो. म्हणून हे जरी दोघे जरी या ठिकाणी असले तरी मगाशी सांगितलं सुरुवातीला म्हणून जे काय सांगितलं काय करायचं? मग जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याला
साधना काय करायची, जे मी जो आहे हा मीचा नाश झाल्यानंतर तो जीवात्मा परमत्वामध्ये शेवटी एकच स्वरूपाने तिथे राहतो. त्याचा असणार विशेष व्याख्यान या संपूर्ण तृतीय वल्लीमध्ये कशी साधना केली पाहिजे, मग काय केलं पाहिजे. जीवाला परमात्मा पद प्राप्त करून घ्यायचं असेल तर मग काय केलं पाहिजे, ती सगळी साधना कुठल्या या तृतीय वल्लीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष अवघड काही नाही आहे. पुन्हा एकदा आजचा पाठ एकदा ऐकून घ्या, म्हणजे मग पुढचा पाठ पुन्हा स्पष्ट होईल. आणि काय वाटलं तर उद्या पुन्हा तुम्ही विचारा. ओम तत्सत.